मंडळी, पोलीस हे कायद्याचे रक्षक आणि जनतेचे रक्षक मानले जातात. परंतु हेच पोलीस जेव्हा कायद्याचे आणि जनतेचे भक्षक बनतात, तेव्हा काय होतं? हे एक घडलेल्या कर्नाटकमधल्या घटनेवरून समोर येते. काय घटना झाली ते चला पाहूया. कर्नाटक पोलीस दलाच्या इतिहासात कधीही न बसलेला एक मोठा काळा डाग आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे. जिथे राज्याच्या सर्वोच्च पदावर असलेले कर्नाटकचे पोलीस महासंचालक डॉक्टर के रामचंद्र राव यांचा अत्यंत अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खाकी वर्दीची प्रतिष्ठा आणि प्रशासकीय शिस्त पायदळी तुडवणारे या प्रकारामुळे केवळ पोलीस खातेच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक म्हणून मिरवणारे वरिष्ठ अधिकारी जेव्हा स्वतःच अशा अनैतिक कृत्यात अडकतात, तेव्हा व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होतो. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे संबंधित अधिकारी डॉक्टर के रामचंद्र राव हे कोण आहेत? हे व्हायरल झालेला संपूर्ण प्रकार काय आहे हे पाहूया. डॉक्टर के रामचंद्र राव हे 1993मधल्या IPS बॅचमधील IPS अधिकारी आहेत. ते कर्नाटकमध्ये सध्या कार्यरत आहेत. परंतु आता 4 दिवसापूर्वी त्यांचे काही फोटो व्हायरल नेटवरती होत आहेत. याच्यामध्ये ते काही महिलांसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत. परंतु हे व्हिडिओ आपले नाहीत असं के रामचंद्र राव यांनी म्हटले आहे. कारण आत्ताच्या ह्या AIच्या जमान्यात असे व्हिडिओ सादर केले जाऊ शकतात. कारण हे व्हिडिओ 8 वर्षापूर्वीचे जुने असतील असे त्यांचा अंदाज आहे. परंतु जनमानसात लाट उसळली आहे याची जाण ठेवत तेथील मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या के रामचंद्र राव यांना पोलीस महासंचालक या पदावरून निलंबित केलं आहे. कारण हे व्हिडिओ पूर्णपणे सगळीकडे व्हायरल झाले आहेत आणि जनमानसामध्ये याची संतापाची लाट उसळली आहे. कारण हे व्हिडिओ अत्यंत अश्लील प्रकारचे आहेत. या व्हिडिओमध्ये के रामचंद्र राव हे 3 ते 4 बायकांसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत. त्यामुळे असे पोलीस जर कायद्याच्या चौकटीत बसून एखाद्या आपल्या कामाच्या ठिकाणी बसून जर असे चाळे करत असतील तर त्यांना क्षमा नाही असे म्हणत तेथील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्या पदावरून निलंबित केलं आहे. परंतु के रामचंद्र राव यांनी सांगितले आहे की हे माझ्यावरती कटकारस्थान केलं आहे. मला बदनाम करण्याचे रचलेले कारस्थान आहे. कदाचित AIचा वापर करून हे व्हिडिओ तयार केले असावेत. जर व्हिडिओ हे जुने असतील तर ते कदाचित 8 वर्षापूर्वीचे असावेत, जेव्हा मी बेळगावमध्ये होतो. पण याबद्दल मला काहीही कल्पना नाही. परंतु आता यांना निलंबित करण्यात आलं आहे आणि त्यांच्यावरती आता कोणती कारवाई होणार आहे याच्यावरती सगळ्या कर्नाटक जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. परंतु हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून लोकांमध्ये अत्यंत संतापाची लाट आहे. कारण या के रामचंद्र राव यांना काही वर्षापूर्वी एका दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये दोषी मानण्यात आलं होतं. कारण एका सराफ व्यापाराची सोन्याची बस त्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या अंडर त्यांनी जे अधिकार होते त्याचा वापर करून हे सोन्याची बस वाहक जी होती ती बस लुटण्याचा प्रयत्न केला होता असाही आरोप त्यांच्यावरती आहे. त्यावेळी देखील हे के रामचंद्र राव चर्चेत होते आणि आता हे आलेले हे व्हायरल झालेले व्हिडिओ याच्यामुळे देखील के रामचंद्र राव आता चर्चेमध्ये आले आहेत. असं कृत्य करताना त्यांना काहीच कसं वाटलं नाही असं जनता त्यांना विचारत आहे. कारण जेव्हा ते असे कृत्य करत होते तेव्हा त्यांच्या मागं तिरंगा झेंडा होता. त्यांच्या अंगावरती त्यांची वर्दी होती. तेव्हा हे चाळे करताना त्यांना लाज कशी वाटली नाही असं जनता विचारत आहे. त्यामुळे जनतेचा राग लक्षात घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ निलंबित केलं आहे. परंतु आता पुढे त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती कशी होते आणि त्यांच्या निलंबनाची जी कारवाई आहे ती कायमस्वरूपी ठेवण्यात येते आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.